हॅलो एव्हरीवन। तर आजचा व्हिडिओ आहे इशूच्या जावळ्याचा कार्यक्रमाचा। तर घरीच आम्ही छोटासा कार्यक्रम केला होता, म्हणजे घरीच काढलेले कार्यक्रम वगैरे काही केलं नव्हता। पण हा ना लास्ट सीन आहे जेव्हा इशूच्या डोक्यावरती ना केस होते, जावळं होती आणि याच्यानंतर ती पूर्ण टकली झालेली आहे। तर आता 2 महिने झालेले या व्हिडिओला, अगोदरचा व्हिडिओ आहे पण पोस्ट करायचा ना बाकीच राहून गेला होता। तर हा ड्रेस ना इशूच्या मामाकडून तिला आला होता आणि ना ही आहे इशू जे म्हणजे सकाळची रेकॉर्डिंग जी आम्ही तिला आज रेकॉर्ड करून घेतलं होतं, कारण आजच तिच्याकडे असे केस होते आणि खूप एन्जॉय ती करत होती। तिने इथे म्हणजे अशी उठण्याचा ती प्रयत्न करत होती आणि बसायला लागली होती नुकतीच, त्यामुळे तिला शूट केलं होतं आणि खूपच ती छान दिसत होती। आणि आता शेवटचा सीन असणार होता ना तिचा केसांसोबतचा, म्हणून ना तिला इथे आम्ही शूट करून घेतलं होतं। आणि हो, तर जावळं उतरताना ना बाळाला मामाच्या मांडीवर बसवायचं असतं, म्हणूनच ना इशूचा मामाही आला होता आणि हा छान ड्रेस त्याने आणला होता। पण ड्रेस ना थोडा मोठाच झालेला इशूला आणि पॅन्ट जी ना ती ब्लॅक होती आणि खूप मोठी होती, पण ब्लॅक असल्यामुळे ना पॅन्ट घातली नाही तिला, फक्त मी वरचं टॉपच घातलं आणि तेही खूप ढिलं झालं होतं, मोठं झालं होतं आणि तिच्या शोल्डरच्या ना ते खाली उतरत होतं आणि बघा कशी मटकत होती। तर इथे आम्ही तयारी करून ठेवली होती आणि जे न्हावी येणार होते ना जावळं काढायला त्यांची ना आम्ही वाट पाहत होतो। तर तिला असंच कॅप्चर करून घेतलं होतं आणि घरी कोणीच नव्हतं, आम्ही 4-5 जणच होतो। तर इथे आम्ही तयारी करून ठेवली होती आणि मॉन्टी ही त्यांचीच वाट बघत होता। एक सिंपल पाट टाकून घेतला आणि त्याला माळ लावून दिली आणि जास्त साहित्य आम्हाला काय असतं ते माहीत नव्हतं। आणि इथे ना मला हे इशूचा केसांचा आणि टकली झाल्यानंतर ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून त्याचीच ना मी इथे प्रॅक्टिस करत होते। नंतर ते काका आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाटावरती असं स्वस्तिक करून घ्या, कात्रीची पूजा केली आणि नंतर त्यांनी तिचे केस काढले। नंतर गोलूलाही पाटावर बसवलं आम्ही आणि नंतर त्याच्या मांडीवर इशूला दिलं। तर इशूनं आयुष्यात केवढी म्हणजे आतापर्यंत जेवढी रडली नव्हती ना तेवढी केस काढताना ती रडलेली आहे। तर तिला बहुतेक तरी गुदगुल्या होत असणार किंवा डोक्याला असं वळवळ वाटत असणार। ती खूप रडली होती, कारण तिच्यासोबत म्हणजे तिला असं वाटणार असतं की काय सुरू आहे म्हणून। तिला आम्ही टॉईज दिले, सगळं दिलं, गप्पा मारल्या, पण तरीही ती शांत नव्हती बसली, म्हणजे नाकातून आणि डोळ्यांतून पाणी एकत्र येईपर्यंत ती रडली होती। तर खूप जास्तच रडली होती आणि सगळे तिचे केस काढायला ना जास्त वेळ लागलेला नाही, कारण इशूची खूप कमी जावळं होते आणि हे फक्त 5 मिनिटाचंच काम होतं आणि लगेच जावळं काढल्यानंतर ना ती शांत बसली होती, पण जावळं काढेपर्यंत ना ती खूपच हे झाली होती, रडली होती। नंतर जावळं काढल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, पण जास्त मी एवढा व्हिडिओ घेतलेला नाही आहे, कारण इशू खूप रडली होती। नंतर तिला ना शांत करण्यातच वेळ गेला आणि लगेच जसं तिचं काम झालं ना तर ती शांतही बसली होती। तर नंतर ना टकली झाल्यानंतर बघा अशी झाली होती, पूर्ण टकलीच झाली होती, एकही केस ना तिच्या डोक्यावर नव्हता आणि पहिले तिचे केस खूप कमी होते ना, त्यामुळे असं काही जास्त नवीन वाटलं नाही तिला टकलं पाहून। तर नंतर त्या काकाने सांगितलं होतं की अगोदर ना डोक्याला आपण जी पावडर वापरतो ना, फेस पावडर, ती ना डोक्याला लावा, म्हणजे सहजपणे ना केस निघून जातील डोक्याचे। तर आम्ही तसंच केलं आणि नंतर पावडर लावून घेतली आणि नंतर त्याची आंघोळ करून घेतली। आणि आता इशू टकली झाली होती तर मग तिला ना आम्ही थोडंसं फिरवून घेतलं गाडीमध्ये आणि ती अशी तिच्या मामासोबत ना खेळत होती। तर आता आम्ही घरी गेल्यानंतरचे हे फोटोज आहे जे ती मामाच्या घरी गेली होती तेव्हा। तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा। आणि हा व्हिडिओ ना जावळं काढल्यानंतरच्या थोड्या दिवसानंतरचा आहे, त्यामुळे थोडेसे तिला केस दिसत आहेत आणि ती अशी ग्लास बघितला की ना तिला पाणी प्यायचं असतं आणि नंतर ना तिने छान मावशीच्या हातून पाणीही पिऊन घेतलं होतं। पाणी पिताना ना तिला चमच्यानं स्वतःच्या हातात पाहिजे असतो, पण इथे ना तिने खूप शांततेने पिऊन घेतलं होतं आणि आता ते रिंगायला लागलेली आहे, उभं राहण्याचाही प्रयत्न करते, त्यामुळे ना खूप बदमाश होत आहे आणि खूप मोठी मोठी होते तर तिच्यानं म्हणजे खूप अशी क्यूट होत आहे आणि तिचे नखरेही खूप वाढत आहे आता जशी जशी ती मोठं होत आहे, शिकत आहे तशी तशी। आणि हे बघा टकलू, तर इथे ना बदाम खाल्ला होता आणि टकली बघा किती छान दिसती। हिला कोणीही ना मुलगी म्हणतच नाही, सगळ्यांना वाटतं की हा मुलगाच आहे, कारण ती दिसायलाही तशीच आणि तिचे केस खूप कमी आहे त्यामुळे। तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर पहिले व्हिडिओज बघितले नसतील तर प्लीज पहिले व्हिडिओजही बघा, माझे आर्ट आणि क्राफ्ट्सचे व्हिडिओ असतात। बाय।